आईचे संस्कार आणि समाजाचे ऋण ह्यातून घडलेला जनतेचा नेता अशीच तब्बल 3 दशके समाजसेवेच्या माध्यमातून आणि 15 वर्ष राजकीय पटावरून जनतेच्या सुखासाठी साकारलेली ही आहे एका मायलेकांची कहाणी. जनतेच्या समस्या समजून घेणे, प्रशासनाशी संवाद साधणे आणि परिणामकारक निराकरण शोधणे ह्या गोष्टी शिकत स्वप्नीलदादा केवळ कार्यकर्ता न राहता सुशिक्षित, संयमी आणि धोरणात्मक विचार करणारा नवीन पिढीचा प्रतिनिधी म्हणून तयार झाले आहेत. आईच्या समाजसेवेचा, लोककार्याचा वारसा ते अविरत जपत आहेत. लक्ष्मीताईंची राजकीय कारकीर्द आणि त्याला मिळालेली स्वप्नीलदादांची साथ पाहिली की ह्या मायलेकांच्या कर्तृत्वाची, लोककार्याची महती कळते. ह्या मायलेकांनी प्रभागाचं नाव सगळ्या पुण्यात मोठं केलं. आज प्रभागातील रुंद झालेले रस्ते, स्वच्छ पाणी, प्रकाशमान गल्लीबोळ, प्रभागाचा विकास आणि सुखसोयी पाहताना प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच भावना दाटून येते. ही फक्त कामांची यादी नाही, हा आपल्या प्रभागाचा पुनर्जन्म आहे. आणि लक्ष्मीताई स्वप्नीलदादांच्या निस्वार्थ नेतृत्वामुळेच हा चमत्कार शक्य झाला. 30 वर्षे समर्पणाने जपलेला समृद्धीचा आणि जनसेवेचा हा दिवा लक्ष्मीताई आता स्वप्नीलदादांच्या हाती सोपवत आहेत. लोकसेवेच्या परंपरेची ज्योत पुढे नेण्याची आणि प्रत्येक घरात आशेचा किरण पेटवण्याची ही पवित्र जबाबदारी आता स्वप्नीलदादांच्या खांद्यावर आहे. आता गरज आहे तुमच्या प्रेमाचं, विश्वासाचं रूपांतर मतांच्या आशीर्वादात करण्याची. तुम्ही केलेली स्वप्नीलदादांची निवड दादा सार्थ ठरवतील याबाबत शंका नाही.